अखा होगा राम राम। अखा होगा राम राम। अजय से क्या अजय से ना अजय से के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी त्या चांदसैली गावामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर अभिजित दादा मोरे, माझे दुसरे मित्र आणि धुळ्यावरून या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले धुळे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश सोनवणे, त्याचप्रमाणे धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी माझ्याबरोबर काम केलं ते सन्माननीय श्यामकांत सनेर, सन्माननीय रतनदादा पाडवी, मोहनभाऊ शेवाळे जिल्हा परिषद सदस्य, इंजिनियर जयसिंग पावरा, नरेंद्र नगराळे जिल्हा उपाध्यक्ष, राजूभाऊ बाविस्कर पंचायत समिती सदस्य, डॉक्टर जितेंद्र भंडारी, डॉक्टर सेल, डॉक्टर नितीन पवार, डॉक्टर भोसले, मंगलसिंग सूर्यवंशी, संतोष पराडके, सुरेंद्र कुवर, आमच्या मालतीताई वळवी, प्रमोद अमृतकर, मोटू जैन, संजय खंदारे, चिंतामण दादा पाटील, विजया चव्हाण, माझ्याबरोबर आलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन श्रीयुत राजेंद्र भोसले, ज्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे या संपूर्ण कामाच्या नियोजनामध्ये आणि निवेदनामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला ते सन्माननीय सीतारामजी पावरा, व्यासपीठावरील अनेक मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे आदिवासी बांधव, सर्व समाजातील मान्यवर, मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले शेतकरी बांधव, अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आमच्या आदिवासी महिला भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे वित्त व नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस होता आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की हा वाढदिवस सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा करावा। वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे, रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करून हा वाढदिवसाचा जनविश्वास सप्ताह आपल्या सगळ्यांच्या समोर साजरा होतोय। आज या निमित्तानेच आमच्या सर्व आदिवासी बांधवांमध्ये अत्यंत शेवटच्या टोकाला या चांदसैली गावामध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण बांधव उपस्थित राहिलात, बंधू भगिनी उपस्थित राहिलात। मी आपलं मनापासून स्वागत करतो, मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण महाराष्ट्र बदलत आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे। अल्पसंख्याक समाजाला न्याय कुठे मिळेल अशा प्रकारची भावना अनेक आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि एकमेव नेता हा अजितदादा आम्हाला न्याय देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी त्यांच्यावर व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अनेक पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील व्यासपीठावर बसलेले आमचे अनेक सहकारी आणि नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यांच्या हेही लक्षात आलंय की अनेक वर्ष ज्या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांनी काम केलंय त्या कामातून त्यांना पाहिजे तेवढं समाधान या ठिकाणी मिळालं नाही, नेत्यांनी लक्ष दिलं नाही, विकासाच्या योजना आल्या नाही, त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे। विरोधक या ठिकाणी चर्चा करतात, प्रचार करतात, खोटानाडा प्रचार करतात आणि स्वतःची करमणूक करून घेतात आणि जनतेची करमणूक करायचा प्रयत्न करतात। परंतु या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातल्या गोरगरीब जनतेला आणि सर्व अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा एकमेव माणूस परंतु अजितदादा पवार यांचं नाव आज आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल। अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला राज्याला मिळाले, हे नेतृत्व या ठिकाणी मोठं व्हावं, राज्याचं नेतृत्व या माणसाने करावं अशी तुमची, माझी आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे। मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम 100% या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही, माझा विश्वास आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण डोळे झाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा, त्याची पाठराखण करा, कुठेही या ठिकाणी कमतरता पडणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करून देऊ इच्छितो। यामध्ये आमच्या काही बांधवांनी असंही लक्षात आणून दिलेलं आहे, सकाळपासून कम्युनिस्ट पक्षाचे काही लोक आज मला सकाळी भेटले, आमच्या आदिवासी बांधवांचे तरुण मित्र मला या ठिकाणी भेटले, त्यांनी निवेदन दिलं आहे की नव्याने जी अग्रिस्टाक योजना कृषी विभागाने सुरू केलेली आहे त्या अग्रिस्टाक योजनेमध्ये वन विभागाची शेती आहे त्याचा समावेश या ठिकाणी करता येत नाही, तांत्रिक अडचण आहे, किंवा देवस्थानच्या जमिनी आहेत किंवा ट्रस्टच्या जमिनी आहेत, या जमिनी ज्या भाडेपट्ट्याने शेतकरी करतात त्या जमिनीवरती शेतकऱ्यांचं नाव नसल्यामुळे त्या जमिनी अग्रिस्टॅकमध्ये या ठिकाणी येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा डीबीडीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या योजनेचा फायदा सन्माननीय शेतकऱ्यांना मिळत नाही। अशा प्रकारची त्यांची खंत त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली आहे। मी आपल्याला आश्वासन देतो, लवकरात लवकर नवीन योजना तयार करून आमच्या वन विभागामध्ये वनपट्टे ज्यांना मिळाले शेतकऱ्यांना त्यांचा समावेश फार्मर आयडी क्रमांक करण्यासाठी आणि त्यांना सुविधा मिळण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी मी करून देण्यासाठी बांधील आहे, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या शाळेसाठी एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो। ज्या दिवशी माझे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये नेमणूक झाली त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली, मी या संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेतली। अनेक गावांना शाळा खोल्यांची उपलब्धता नाही, अनेक ठिकाणी शाळा खोल्या पडून गेलेल्या आहेत, अनेक ठिकाणी शाळा खोल्या गळतात, शाळा खोल्याची दुरावस्था झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये निधी अभावी बऱ्याचशा शाळा खोल्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि नवीन शाळा खोल्या या ठिकाणी घेता येत नाही। मी आल्यानंतर ताबडतोब जिल्हाधिकारी महोदयाबरोबर बैठक घेतली, मुंबईच्या एका एम्पथी फाउंडेशनला या ठिकाणी बोलवलं, जिल्हा परिषद मधून 22 कोटीचा सेस या ठिकाणी काढला, जिल्हा नियोजन मंडळामधून 5-10 कोटी रुपये काढले। ही जी मुंबईची कंपनी आहे ती 50% खर्च करणार आहे। अशा प्रकारे या वर्षामध्ये 162 शाळा खोल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। नव्याने जी शाळा खोल्या होतील आणि ज्या शाळा खोल्या नव्याने होतील त्या शाळा खोल्यांचे डिझाईन, त्यांचं आर्किटेक्चर मॉडेल कुठल्याही परिस्थितीमध्ये 20-25 वर्ष 50 वर्ष त्या दुरुस्तीला येणार नाही, अशा प्रकारचं दर्जेदार काम त्या एम्पथी फाउंडेशनच्या मार्फत या ठिकाणी आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे।
एवढंच नव्हे तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या आदिवासी शेवटच्या पाड्यापर्यंत या ठिकाणी नेटवर्क कसं जाईल, रस्ते कसे जातील, त्यांच्या मुलींना शिक्षण कसं मिळेल, आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील, या दृष्टिकोनातून माझं लक्ष असणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी या भागासाठी वळवण्याचं काम या आपल्या जिल्ह्याचा, आपल्या घरातला व्यक्ती म्हणून निश्चितपणे पालकमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही, हेही या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. वन हक्काच्या बाबतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी माझ्याकडे मागणी केलेली आहे. वन हक्काची त्यांची मागणी अत्यंत योग्य आहे. त्यांच्यामध्ये काही ठिकाणी कागदपत्राच्या त्रुटी आहेत, काही ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी विठीस धरलं जातं आणि त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळण्यासाठी अडवणूक निर्माण होते. मी 15-16 तारखेला या ठिकाणी येणार आहे. 15 तारखेला 15 ऑगस्टला मी झेंडावंदनला येणार आहे. 14ला किंवा 16ला आदिवासी विभागाची खास बैठक वनपट्ट्याच्या संदर्भामध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी जे काही संघटनेचे नेते आहेत, जे गावागावामध्ये काम करतात, त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक बैठक आयोजित करतो आणि त्यातून या सर्व प्रकरणाचा निपटारा कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून 100% या ठिकाणी नियोजन करतो. आमच्या ग्रामपंचायतीने आता खांबारा ग्रामपंचायतीचे निवेदन आहे, परंतु नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतीने विकासासाठी या ठिकाणी निधी मागितलेला आहे. त्यासाठी सुद्धा टप्प्याटप्प्याने अनेक ग्रामपंचायतीला विकासासाठी चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी उपलब्ध होईल, ही पण मी या ठिकाणी आपल्याला शाश्वती देतो. दुसरी गोष्ट, आमच्या काही शेतकरी बांधवांचं अनुदान या ठिकाणी रखडलेलं आहे आणि हे अनुदान रखडलेलं असल्यामुळे त्यांनी मला एक निवेदन दिलंय. मौजे वडाळी तालुका शहादा शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान मिळण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. या संदर्भामध्ये NFCC तत्वता मान्यता या ठिकाणी राज्य शासनाने दिलेली आहे आणि उर्वरित सर्व अनुदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, आपल्याला आधा झालेलं आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये या ज्या शेतकऱ्यांचे अर्ज त्यांनी केले 25-26 शेतकऱ्यांना, त्यांना तात्काळ ठिबक सिंचनाचं अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये शासन 100% निर्णय घेईल, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. अत्यंत महत्वाचं आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे या ठिकाणी जी काही दूधखेड धरण आहे त्या धरणाच्या कामाला वेग देता आला पाहिजे. लवकरात लवकर या धरणाची बांधणी पूर्ण होऊन शेतकऱ्यांना त्याचं पाणी या ठिकाणी मिळायला पाहिजे शेतीला, आणि शेतीमध्ये चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता आला पाहिजे. 1 वर्षाच्या आतमध्ये हे दूधखेडा धरण आणि या ठिकाणी राट्यावर जे आमचा पाझर तलाव आहे, राट्यावर पाझर तलावाची काही पैसे या ठिकाणी खर्च झाली आहे आणि काही पैसे देणं बाकी आहे. मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की वनपट्ट्याच्या अडचणीमुळे या ठिकाणी ती माहिती मागे पडलेलं आहे, त्यामुळे उशीर झालेला आहे. पण या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही धरणं 1 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या शेतामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलमध्ये सुद्धा महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना आमचे अर्ज लोड होत नाही, लवकर ती हँग होते साईट. त्या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते पोर्टल या ठिकाणी सुरळीत कसं चालेल या संदर्भामध्ये सुद्धा मी या ठिकाणी त्यांना आदेश देणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका अत्यंत रास्त आहे. ती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात झाला, काही झालं तरी त्याला या ठिकाणी 2 लाख रुपयाची मदत राज्य सरकार देत असतं. परंतु शेतमजुराला कुठलंही संरक्षण राज्य सरकार या ठिकाणी देऊ शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आजच्या घडीला राज्यामध्ये आहे. त्या गोष्टीमध्ये, त्या योजनेमध्ये
आमच्या शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा अशा प्रकारची मागणी डॉक्टर अभिजित मोरे यांनी केली। त्या संदर्भात सुद्धा गांभीर्याने विचार करून त्याचा समावेश करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मी त्यांना विनंती करणार आहे आणि राज्य सरकारची विनंती करून कॅबिनेटवर प्रस्ताव आणून या ठिकाणी त्यांना याच्यामध्ये समावेश करण्यात येईल आणि आमचा गरीब माणूस, मजदूर माणूस, शेतमजूर माणूस यांच्या जीवनामध्ये काही जर वाईट घडलं तर त्या संदर्भात त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे। म्हणून त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे सरकार मदत करेल आणि सरकार त्यामध्ये समावेश करेल करण्यासाठी मी 100% आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो की मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही। यापेक्षा अनेक प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांचं मी आपल्याला या ठिकाणी खुलासा करणं योग्य नाही, परंतु ज्यावेळी आपल्यापैकी कोणीही पुढारी, कोणीही सामान्य माणूस, कोणी सामान्य आदिवासी महिला किंवा कोणी सामान्य आदिवासी पुरुष एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना, मला किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना जर या ठिकाणी अडचण सांगितली तर लवकरात लवकर ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याचं आश्वासन मी आपल्याला जाहीरपणे देतो। मला कल्पना आहे आमचे आदिवासी बांधव फार मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती या ठिकाणी करतात, 60-70%, आणि जी मोठी लोक आहेत ती मोठी लोक रासायनिक शेती करतात। त्यामुळे सेंद्रिय शेती या देशामध्ये, या राज्यामध्ये जास्तीत जास्त व्हावी, सेंद्रिय उत्पादनं जास्त निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून देशी गाईसाठी 12,000 ते 15,000 रुपये अनुदान राज्य सरकारने कृषी विभागामार्फत सुरू केलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्यापासून मिळणारी औषधं, त्यापासून जे शेतीला लागणारी औषधं, बी बियाणं आणि वेगवेगळ्या प्रकारची सुविधा याच्यासाठी सुद्धा राज्य सरकार अनुदान उपलब्ध करून देईल आणि अनुदानाच्या मार्फत आपल्याला प्रोत्साहनात्मक या ठिकाणी काम करण्यासाठी भविष्यकाळात मदत होईल। अशा प्रकारचं काम सुद्धा या ठिकाणी भविष्यकाळात आपल्याला उभं करायचं आहे। शेवटी शेतीमध्ये कमी उत्पादन खर्च कमी करून चांगल्या प्रतीचं उत्पादन निर्माण करून त्याला मार्केटिंगची सुविधा करणं, त्याला त्याच्या खिशामध्ये 2 पैसे उपलब्ध होणं आणि खऱ्या अर्थानं शेतकरी सुजलाम सुफलाम होणं यासाठी हे कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग काम करतो आणि त्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे। मी अधिकच काही बोलणार नाही, परंतु माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचं या ठिकाणी भविष्य उज्ज्वल करण्याचं काम आणि अतिशय सुटसुटीतपणा या खात्यामध्ये आणण्याचं काम भविष्य काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल हे आश्वासन देतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमलात, आमचं स्वागत केलं, आमचं कौतुक केलं, त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद देतो। बिरसा मुंडाच्या या ठिकाणी जे काही राष्ट्रीय क्रांतिकारक आहेत त्यांचं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक एका राज्याने या ठिकाणी केलेलं आहे। त्या धर्तीवर या ठिकाणी स्वर्गीय राघोजी भांगरे यांचं स्मारक जे माझ्या मतदारसंघाच्या लागून आहे, यांचं स्मारक उभं करण्यासाठी मी सन्माननीय अजितदादा पवार यांना विनंती केली। 500 कोटी रुपये त्या एका स्मारकासाठी राज्य सरकारने आपल्या राघोजी भांगरेच्या स्मारकासाठी मंजूर केलेले आहेत। हेही मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। 250 कोटी रुपये केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी पर्वतमाला योजनेअंतर्गत कळसुबाईच्या शिखरावर जाण्यासाठी रोपवे आणि 250 कोटी रुपयाचं खाली या ठिकाणी राघोजी भांगरेचं स्मारक, क्रांतीवीर राघोजी भांगरेचं स्मारक हे या ठिकाणी आपण होऊ घातलेलं आहे। अशा प्रकारे आपले प्रतिष्ठेचे स्थान, आपले स्फूर्तीस्थान, आपले श्रद्धास्थान त्यांना सुद्धा बळकटीकरण करण्याचं काम भविष्य काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी, तुमच्या अस्मितेसाठी, तुमच्या भवितव्यासाठी पुढे आयुष्यभर या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।